आज आझाद समाज पार्टीच्या वतीने आरमोरी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जाऊन निवेदन दिले। पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिजिटल मीटर बसवण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला। यावेळी बोलताना राज बनसोड यांनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारला की ज्या नागरिकांना डिजिटल मीटरची आवश्यकता नाही त्यांच्यावर जबरदस्तीने हे मीटर लादले जात आहे। हे ग्राहकांच्या हक्कांवर घाला आहे असे सांगितले। आम्ही आझाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी आज आरमोरी येथील MSCBच्या महावितरण कार्यालयामध्ये आलो आहे। जनतेच्या विविध तक्रारी होत्या आणि त्या तक्रारी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी काही तक्रारीपैकी आम्ही तुमच्यासमोर सांगत आहोत की मुद्दा क्रमांक 1 असा आहे की महावितरणच्या कोणत्याही परवानगीशिवाय एखाद्या पब्लिकच्या किंवा एखाद्या ग्राहकाच्या घरी जाऊन मीटर जबरदस्तीने चेक करणे, त्याच्या घरामध्ये जाणे, अशा प्रकारचा कारभार इथल्या महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून चालला आहे। काल पातरगोट्याला अशी काही घटना घडली। तिथं हा एक प्रकार झाला की त्याला जेव्हा विचारलं ग्राहकाने की काय तुमच्याकडे काही परवानगी आहे का, तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती आणि तरीही तो अरेरावीपणे त्या घरी घुसून मीटर चेक करायला गेला आणि त्यांच्यासोबत अरेरावीने बोलला। तर ती एक तक्रार होती। मुद्दा क्रमांक 2 असा होता की त्या ग्राहकाच्या घरी दरवर्षी आता उन्हाळ्यामध्ये बिल त्यांचा येते 500-700 असा बिल येतो, परंतु आता यांनी स्मार्ट मीटर लावले आणि स्मार्ट मीटर लावताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही। त्याचा जाब जेव्हा आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलो, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ते फॉल्टी आढळले, त्याच्यामुळे आम्ही ते मीटर चेंज केले, परंतु फॉल्टी होते अशा प्रकारची कुठलीही तक्रार त्या ग्राहकांची नाही आहे। ते नसतानाही जवळपास 15 पातरगोट्याचे आणि आजूबाजूच्या गावचे प्रत्येक गावातले असे 10-15 मीटर त्यांनी चेंज केले, ज्याच्यात काहीही त्यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य दिसत नाही आहे। तिसरी गोष्ट अशी की बिलाचा जो बोललो मी, तर बिल हा 500 वरून मीटर चेंज केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट 3-3 हजार रुपये बिल आलेला आहे। तर तुम्ही आता तुम्हाला समजू शकते की एखाद्या मीटरचा बिल जर 500 रुपये येत आहे, त्याचा दुप्पट होऊ शकतो, तिप्पट होऊ शकतो, परंतु 6 पटीने बिल वाढणे हे शक्य नाही। त्याच्यामुळे ह्या मीटरची चौकशी व्हायला पाहिजे असं सुद्धा आमचं म्हणणं आहे। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अरसोडा आणि पातरगोटा हे 2 व्यक्ती असे आहेत। तुमचं नाव काय आहे? रामचंद्र अनाले आणि हे गणवीर आहेत। तर या दोघांचा असा प्रॉब्लेम आहे की इथं पाहू शकता की त्यांना थेफ्ट असिस्टमेंट केस या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर यांच्यावर चोरीचा डायरेक्ट आरोप MSCBच्या काही भरारी पथक यांचा असते असं त्यांचं म्हणणं आहे आणि स्क्वॉड निकाल यांच्या घरी धाड मारली आणि धाड मारल्यावर त्यांचा म्हणणं असा होता की तुम्ही विजेची चोरी केली आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यावर आम्ही फाईन ठोकत आहोत। रामचंद्र अनाले यांच्यावर 18,790 रुपयाचा फाईन आहे आणि गणवीर यांच्यावर आहे 56,000चा तब्बल फाईन आहे। तुम्ही पाहू शकता यांचे चेहरे तुम्ही दाखवा की हे जवळपास 70 वर्षाचे आजोबा आहेत आणि ह्या आजी राहतात। पाहून तुम्ही समजू शकता की हे चोरी करू शकतात का, किती गंभीर बाब आहे। 80 वय आहे त्यांची आणि ते म्हणतात की यांनी चोरी केली। काय प्रकार आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही। यांना जेव्हा प्रश्न विचारतो ते म्हणतायत की ही भरारी स्क्वॉडचा काम आहे, आमचा त्याच्यात काही हस्तक्षेप नाही। यांची सुद्धा तक्रार तीच आहे की 18,000 रुपये जो यांना आला आहे, यांच्या घरी पण धाड मारली यांना काही माहीत नाही। वरून दर महिन्याचा बिल ते प्रॉपरली भरत आहेत, एकाही महिन्याचा बिल त्यांचा चुकलेला नाही आहे। मीटर फॉल्ट होता काय होता हे त्यांनाच कल्पना नाही, कारण जर आपण बिल भरत आहोत तर आपण ते कसे समजणार आहोत। आणि त्यांचं म्हणणं आहे भरारी पथकाचं की तुमच्या मीटरमध्ये फॉल्ट आहे, फ्रॉड आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आम्ही फाईन ठोकत आहे। एकाएकी येणे आणि अशा पद्धतीचा फाईन ठोकणे हा महावितरणचा कारभारामध्ये गोंधळ आहे, हा भोंगड कारभार आहे असा आमचा आझाद समाज पार्टीचा आरोप आहे। आणि याबद्दल इथल्या कार्यालयात ज्या पद्धतीने आम्ही घेराव घेतला त्या पद्धतीने उद्याला आम्ही गडचिरोलीच्या MSCB कार्यालयामध्ये जी कोणी अभियंता आहेत त्यांनासुद्धा याबाबत विचारणा करू, याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत। महाराष्ट्र सरकार तर MSCBच्या बाबत एवढी उदासीन आहे की स्मार्ट मीटरची गरज नसतानाही कुठल्याही प्रकारची कुणाची मागणी नाही। सरकारला ज्या मागण्या आम्ही करतो त्या मागण्या तर ते करत नाही, परंतु ज्या मागण्या नाही आहेत त्या मागण्या ते जबरदस्तीने लादू पाहत आहे। कुणाचीही तुम्ही जर चौकशी केले, आजूबाजूच्या गावात फिरले तर कुणाचीही स्मार्ट मीटर लावावं अशी मागणी नाही। आल्यानंतर ते विरोध करत आहेत। विरोध केलं असतानाही
अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्वावर महावितरणचे म्हणजे शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे महावितरणवाले तिथं मीटर लावत आहेत. दुसरी गोष्ट की आम्ही या ठिकाणी जेव्हा त्यांना म्हटलो की तुमच्याकडे काही असा आदेश आहे का, गाईडलाईन आहेत का स्मार्ट मीटर संदर्भात, आम्हाला अद्याप त्यांनी गाईडलाईन दिलेल्या नाहीत. कुठली नोटिफिकेशन त्यांच्याकडे सध्या दिसलेली नाही. त्यांनी बोलले की आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही पाहू उद्याच्या दिवस, आणि जर मिळालं तर त्यानुसार पाहू पुढची काय कारवाई करता येईल. SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ. नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.